नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? चला तर मग आज सुरुवात करायची आपल्याला एका नवीन घटकामध्ये. यापूर्वी आपण काय पाहिलं होतं, त्याची कशी माहिती घेतली होती आणि यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, या सगळ्यांचा प्रथमतः तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. कारण सर्व जिनियस योद्धे तयार आहेत आपल्या एका नवीन बॅचचा आनंद घेण्यासाठी आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देऊ आणि सुरुवात करूया पुढच्या लेक्चरला. बघा, यापूर्वी आपण काय पाहिलं होतं याचा थोडासा मागोवा घेऊ. दोन मिनिट. ठीक, चला. मग आपण पाहत होतो तो घटक होता व्यवस्थापनाचे कार्य. दुसरा घटक, यामध्ये आपण काय काय पाहिले या अगोदर. नियोजन म्हणजे काय, नियोजनाची व्याख्या, प्रस्तावना, त्यामागचा अर्थ आणि त्याचं महत्व. व्यवस्थापनामध्ये नियोजनाचं महत्व. त्यानंतर संघटनाचं व्यवस्थापनामध्ये काय महत्व आहे याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे या अगोदरच्या लेक्चरवर. आणि ही सगळी लेक्चर आपल्याला युट्यूब चॅनल जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा या युट्यूब चॅनलवरती ते उपलब्ध आहेत. आणि यानंतर आपल्याला परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरती देखील आपल्याला हे व्हिडिओ उपलब्ध असतील. जास्तीत जास्त व्हिडिओ आपले ऍपला उपलब्ध आहेत, पण तरी सुद्धा आपण काही विद्यार्थ्यांसाठी सध्या युट्यूब वरती लेक्चर घेतोय, ज्याचा दोन्ही विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. एकतर कोर्स ज्यांनी घेतलाय त्यांना पण याचा फायदा होईल आणि ज्यांनी अद्याप कोर्स घेतलेला नाही त्यांना पण याचा फायदा होणार आहे. परंतु मित्रांनो, सर्वात महत्वाचं आहे की आपण लवकरात लवकर तो कोर्स घ्यायचा आहे आणि अतिशय माफक दरामध्ये तो आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. परिवर्तन गुगल प्ले स्टोर वरून तुम्ही ते ऍप डाउनलोड करू शकता आणि पूर्ण कॉमर्स असेल, आर्ट्स असेल किंवा सायन्स असेल, या लर्निंग सेंटरवरती तुम्हाला सगळ्या काही गोष्टी उपलब्ध असणार आहेत. भरपूर असे व्हिडिओ खूप चांगल्या पद्धतीने तुमच्या पुढे मांडलेले आहेत, त्यांचा नक्की तुम्ही लाभ घ्यावा अशी विनंती आहे आपला सर्वांस. बघा, त्यानंतर आपण संघटनानंतर कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने होतं त्याची व्याख्या आणि त्यानंतर त्याचं महत्व, या सर्व बाबींचं आपण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी अध्यापन केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे. त्यानंतर आहे निर्देशनाचा सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीचा व्हिडिओ युट्यूब चॅनलला उपलब्ध आहे, तो पण नक्की पाहून घ्या. आणि आज पाहणार आहे आपण ते म्हणजे समन्वय. म्हणजे व्यवस्थापनामध्ये समन्वय नेमकी कशी भूमिका पार पाडतं व्यवस्थापन करत असताना. कारण हे सगळे घटक व्यवस्थापनामधले महत्वाचे घटक आहेत. याच्यापैकी एकही जरी घटक आपण मिस करत असू व्यवस्थापन करत असताना, तर नक्कीच आपलं व्यवस्थापन हे चांगल्या पद्धतीने होणार नाही, प्रभावी पद्धतीने होणार नाही. म्हणून आपल्याला जसं जितकं महत्व नियोजनाचं आहे, जेवढं महत्व संघटनाचं आहे, कर्मचारी व्यवस्थापनाचं आहे, निर्देशनाचं आहे, तेवढंच महत्व समन्वयाचं देखील व्यवस्थापनामध्ये असतं. मग ते कसं, तर चला पाहूया जास्त वेळ न लावता. लगेच आज पाहायचंय आपल्याला ते म्हणजे समन्वय, कोऑर्डिनेशन, की व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचं कशा पद्धतीने समन्वय असलं पाहिजे आणि कशा पद्धतीने एकमेकांचं सहकार्य असलं पाहिजे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर हे आहे कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन म्हणजे नेमकं काय, समन्वय म्हणजे नेमकं काय, तर त्याचा आपण प्रथमतः पाहूया अर्थ. अर्थ काय सांगतोय, वेगवेगळी कार्य आणि सर्व स्तरातील कर्मचारी वर्ग यांच्यातील समन्वय. बघा, म्हणजे कार्याचा आणि कर्मचारी वर्गांचा मध्ये असणारा यांच्यातील समन्वय हे या संघटनेच्या यशाचे काय आहे, सार आहे. बघा, समन्वय कशामध्ये, कोणकोणत्या गोष्टीमध्ये, तर जे काही कार्य ठरलेली आहेत व्यवस्थापनामध्ये त्या सगळ्या कार्यांचा आणि जी कार्य करणारे जे कर्मचारी वर्ग आहेत यांच्यामध्ये समन्वय हे संघटनेच्या यशाचं काय आहे, महत्वाचं सार आहे. लक्षात ठेवा, कशाचं सार, वेगवेगळी कार्य आणि सर्व स्तरातील कर्मचारी वर्ग यांच्यातील समन्वय हा व्यवस्थापनामधील काय आहे, महत्वाचा सार आहे. मग आता बघा, पुढचा मुद्दा काय सांगते आपल्याला, की समन्वय म्हणजे संघटनेतील सर्व कार्यांचे एकत्रीकरण होय. जसं इथं तुम्ही जर पाहत असाल तर या ठिकाणी बघा, कर्मचारी वर्ग असेल किंवा व्यवस्थापक, एक मॅनेजर असणार आहे आणि त्याच्यासोबत जे असणार आहेत ते म्हणजे कर्मचारी. तर यांच्यामध्ये कामांच्या बाबतीत किंवा नियोजनाच्या बाबतीत असेल, व्यवस्थापनाच्या बाबतीत असेल, एक समन्वय असणं अपेक्षित आहे. आणि फक्त मॅनेजरच्या स्तरावरती, व्यवस्थापकाच्या स्तरावरती जर समन्वय होऊ शकत नाही, तर व्यवस्थापक आणि त्यानंतर कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय होणं खूप महत्वाचं असतं. म्हणून समन्वय म्हणजे संघटनेतील सर्व कार्यांची, सर्व कार्य कोणकोणते आहेत संघटनेची कार्य, नियोजन आहे, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन आहे,
नियंत्रण आहे, त्यानंतर आपण पाहिलेलं निर्देशन आहे. या सगळ्यांचं कार्याचं म्हणजे एकत्रीकरण म्हणजे काय, समन्वय आहे. संघटना सुरळीत चालण्यासाठी बघा, संघटना चांगली चालण्यासाठी हे अतिशय आवश्यक आहे. काय तर ते म्हणजे समन्वय. बघा, संघटना सुरळीत चालण्यासाठी समन्वय काय अत्यावश्यक आहे किंवा अतिशय महत्वाचे आहे. जसं की या ठिकाणी तुम्ही बघत असाल की कर्मचाऱ्यामध्ये आणि मॅनेजर, स्टाफ आणि त्यानंतर मॅनेजर किंवा कर्मचारी किंवा व्यवस्थापक यांच्यामध्ये एक समन्वय असणं गरजेचं असते. हे त्यामागचा अर्थ आहे. तरी आणखीन थोडंसं पुढे जाऊन समजून घेऊया. बघा, त्यांचे कार्य एकमेकांशी त्यांचे कार्य एकमेकांशी काय केले असते, जोडलेले असते. कोणाकोणाचे, कर्मचाऱ्यांचे आणि व्यवस्थापकांचे कार्य एकमेकांशी जोडले असते. म्हणून अशी कार्य एकत्र करून त्यांच्यामध्ये सुसंवाद साधणे हे काय असते, गरजेचे असते, महत्वाचे असते. मग आता बघा, हे सगळं काही जे कार्य चालू आहे व्यवस्थापकामध्ये आणि कर्मचाऱ्यामध्ये, व्यवस्थापकाचे कार्य आणि कर्मचाऱ्यांचे कार्य हे एकमेकांना काय केले असतात, जोडलेले असतात. आणि त्यामुळे ते एकमेकांमध्ये काय निर्माण होतो, सुसंवाद निर्माण होतो. एक प्रकारचा वाद न होता एक कामाच्या प्रती त्यांची एक सामंजस्याची भूमिका किंवा समजूतपणाची भूमिका निर्माण होत असते. आणि म्हणून त्यांच्यामध्ये सुसंवाद साधणं हे गरजेचं असतं. आणि जेव्हा तो सुसंवाद साधला जातो तेव्हा जोपर्यंत सुसंवाद साधण्यासाठी किंवा समन्वय साधण्यासाठी जोपर्यंत यासाठी प्रयत्नपूर्वक उपाय केले जात नाही तोपर्यंत समन्वय शक्य होत नाही. बघा, लक्षात घ्या, महत्वाचं आहे बघा, की जोपर्यंत आपण सुसंवाद साधणं, समन्वय साधणं जोपर्यंत होत नाही, सुसंवाद साधणं होत नाही तोपर्यंत आपण समन्वय साधू शकत नाही. म्हणजे नुसतं माणसांचे हात एकमेकांशी जोडून चालत नाहीत, तर माणसांची मन सुद्धा जोडली पाहिजेत. जेव्हा काम करत असताना की कुठंतरी काम सगळेजण चांगलं करतायत पण त्यांच्यामध्ये सुसंवाद नाही, एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती नाही, एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती नाही किंवा एकमेकांची बाजू कशी प्रभावी होईल यासाठी कोणी प्रयत्न करत नसेल तर नक्कीच समन्वय त्या ठिकाणी साधला जाऊ शकत नाही. आणि समन्वय जर कुठंतरी कमी पडत असेल तर नक्कीच व्यवस्थापन सुद्धा चांगल्या पद्धतीचं पार पाडलं जाऊ शकत नाही, ते प्रभावी व्यवस्थापन निर्माण होऊ शकत नाही. आणि साहजिकच जर प्रभावी व्यवस्थापन नसेल तर कुठलंही कार्य, व्यवस्थापनाचं कोणतंही कार्य हे चांगल्या पद्धतीनं पार पाडलं जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला महत्वाचं आहे ते म्हणजे समन्वय. यामुळे काय होतं, समन्वय जर साधला तर यामुळे काय होऊ शकतं बघा, यामुळे इच्छित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेच्या सर्व क्रियांमध्ये सुसंवाद निर्माण होतो. बघा, जेव्हा समन्वय साधला जातो त्यावेळेस उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सगळ्यांचेच काय होतात, सर्व क्रियांमध्ये सुसंवाद निर्माण होतो. आणि एवढंच नाही, संघटनेत अनेक लोक एकत्रितपणे समान उद्दिष्टासाठी काय करत असतात, काम करत असतात. समन्वयामध्ये एक सगळ्यात महत्वाचं किंवा कुठलंही नियोजन असो, समन्वय असो, नियंत्रण असो, कर्मचारी व्यवस्थापन असो, प्रत्येकाचं एक काम आहे की आपण ठरवलेली उद्दिष्ट गाठणं किंवा ती उद्दिष्ट चांगल्या पद्धतीने पार पाडणं. मग समन्वय सुद्धा काय करत असतो, जी काही व्यवस्थापनानं, जी काही कंपनीचं व्यवस्थापन असेल किंवा राजकीय व्यवस्थापन असेल किंवा शैक्षणिक व्यवस्थापन असेल किंवा सामाजिक व्यवस्थापन असेल, कुठलंही संघटन असो किंवा औद्योगिक व्यवस्थापन असेल, कुठलंही व्यवस्थापन असो, तर आपल्याला गरज आहे ती म्हणजे समन्वयाची. आणि समन्वय जेव्हा साधला जातो तेव्हा काय होतात, तर जी काही उद्दिष्ट आपण ठरवली आहेत ती उद्दिष्ट चांगल्या पद्धतीने पार पाडली जाऊ शकतात. इथं तुम्ही पाहत असाल तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की इथं एकंदरीत व्यवस्थापनाच्या माध्यमातून कर्मचारी, व्यवस्थापक आणि प्लस इकडे असणारे सगळे कर्मचारी यांच्या माध्यमातून काय होत आहे, एक समान उद्दिष्टासाठी कार्य करणारी लोक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मग याच्यामुळे जेव्हा अशा पद्धतीचा समन्वय निर्माण होतो तेव्हा यांच्यामध्ये साहजिकच सुसंवाद निर्माण होणार आहे, कुठले वाद न होता एक संवाद निर्माण होणार आहे. आणि त्याचा फायदा व्यवस्थापनाला अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो. तर बघा, हे होता या मागचा अर्थ की नेमकं समन्वय म्हणजे काय. तर समन्वयामध्ये सुसंवाद खूप महत्वाचा आहे. सुसंवाद जर निर्माण झाला तर अनेक सर्व प्रकारची कार्य आपल्याला चांगल्या पद्धतीने इच्छित उद्दिष्ट सुद्धा साध्य करता येऊ शकतात. आणि समन्वयामध्ये एकाच उद्दिष्टासाठी सगळेजण मिळून काय करत असतात, काम करत असतात. चला आणखीन थोडी माहिती त्याच्याबद्दल, अर्थाची माहिती आहे बघा. संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी, संघटनेचं ध्येय काय, नफा कमवणं असू शकतं किंवा प्रभावी व्यवस्थापन देणं असू शकतं. कारण अनेक उद्दिष्ट आहेत, एका उद्दिष्टावर संस्था कुठलीही काम करत नाही. अनेक त्याच्या मागचे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सगळ्या प्रकारचे, शैक्षणिक, सगळ्या प्रकारचे काय असू शकतात, उद्दिष्ट असू शकतात. मग ती उद्दिष्ट संघटनेचे ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांचे काय असते बघा, एकत्रीकरण व समक्रमण करून, संक्रमण म्हणायचं इथं, ठीक आहे,
बघा, एकत्रीकरण व संक्रमण करून त्यांच्या प्रयत्नांमध्ये एकसंधपणा आणणे म्हणजेच समन्वय. बघा, सर्व विभागामध्ये बघा ध्येय साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांचे एकत्रीकरण व त्या विभागाचे एकमेकांच्या बाबतीत संक्रमण म्हणजे विचारांचं संक्रमण असू शकतं, माहितीचं संक्रमण असू शकतं करून त्यांच्या प्रयत्नामध्ये एकसंधपणा एक सारखेपणा आणणे म्हणजेच काय आहे, समन्वय आहे. हे आपल्याला इथे एक छोटीशी व्याख्या सांगता येईल, परंतु व्याख्या आपल्यासाठी सेपरेट आहे. फक्त अर्थाच्या बाबतीत समजून घ्यायचं आपल्याला. हे एक म्हणजे काय, समन्वय हे एक लपलेले सामर्थ्य आहे. बघा, हे सामर्थ्य आहे, पॉवर आहे सांगितले, स्ट्रेंथ सांगितली. व्यवस्थापनाची एक स्ट्रेंथ म्हणजे काय, समन्वय. आणि ही समन्वय, ही सामर्थ्य, ही पॉवर ही कशी असते, लपलेली असते. म्हणजे ती आपल्याला दाखवावं तर दाखवता येणार नाही. जसं की एखादी वस्तू आपण दाखवू शकतो, एखादं उत्पादन आपण कशा पद्धतीने केलं, कोणत्या प्रक्रियेतून पार पाडलं हे आपण दाखवू शकतो, परंतु समन्वय मात्र आपण दाखवू शकत नाही. कारण ती काय एक अदृश्य किंवा एक लपलेलं काय सामर्थ्य आहे, जे व्यवस्थापनाच्या बघा जे व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यांना एकत्र बांधते. जसं की इथं तुम्ही चित्र पाहत असाल तर या चित्रामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की सगळेजण काय करत असतात, एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावे. पण एकच व्यक्ती हे करू शकत नाही. का करू शकत नाही, कारण असे एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अनेक लोकांचे किंवा अनेक कर्मचाऱ्यांचे, अनेक व्यवस्थापकांचे हात एकत्र आले पाहिजेत. जसं की या चित्रातून तुम्हाला हे पाहायला मिळेल की एक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येकाने काय केलंय, आपलं योगदान दिलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी घडून येत आहे ते म्हणजे कोऑर्डिनेशन म्हणजे अर्थात समन्वय या ठिकाणी घडून येत आहे. म्हणून सर्व व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यांना एकत्र बांधण्याचं काम कोण करत असतं, तर समन्वय. इतर कार्य कोणते आहेत, व्यवस्थापनाची इतर सर्व कार्य कोणकोणती आहेत, हीच नियंत्रण आहे, नियोजन आहे, कर्मचारी व्यवस्थापन आहे, निर्देशन आहे. ही सगळी 6 प्रकारची कार्य आणि समन्वयाला धरून 6 प्रकारचे म्हणजे इतर 5 प्रकारची कार्य सुद्धा समन्वयाच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण करतात. समन्वय असेल तर नियंत्रण करणं सोपं जातं, समन्वय असेल तर नियोजन करणं सोपं जातं, समन्वय असेल तर कर्मचाऱ्यांचं स्टाफिंग मॅनेजमेंट म्हणजे व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्यानंतर डायरेक्टिंग करू शकतं, निर्देशन करता येऊ शकतं. म्हणजे हे लक्षात घ्या की एक कार्य म्हणजे एक कार्य व्यवस्थापनातलं एक कार्य इतर कार्यांना काय करत असते, मदत करत असते. तसंच इथं समन्वय देखील या पद्धतीची काय करत असतो, मदत करत असतो. तर हा झाला या मागचा अर्थ की नेमकं समन्वय म्हणजे काय. तर लक्षात बऱ्याच गोष्टी आल्या असतील. समन्वय काय आहे, इतर कार्यांमध्ये समन्वय असणं, संक्रमण होणं किंवा सुसंवाद साधणं किंवा एकाच उद्दिष्टांसाठी अनेक लोक काय करत असतात, कार्य करत असतात. त्यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण झाल्यानंतर इच्छित ध्येय आपल्याला काय करता येऊ शकतं, प्राप्त करता येऊ शकतं. हे तुम्ही तुमच्या भाषेमध्ये ऐनवेळी लिहू शकता, परंतु संकल्पना समजून घ्या त्या मागची. ठीक आहे. तर बघा यानंतरचा जो भाग आहे तो आहे समन्वयची व्याख्या. समन्वय कशाला म्हणायचं आणि आपल्यासाठी ती माहिती देण्यासाठी आहेत हेनरी फ्युअल, ज्यांनी काय केले आहेत, आपल्याला व्यवस्थापनाची किती 14 तत्व आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. व्यवस्थापनाचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते प्रिन्सिपल्स आपल्याला कोणी सांगितले आहेत, तर हेनरी फ्युअलने सांगितले. हेनरी फ्युअल बद्दल सांगायचं तर एका वाक्यात सांगतो, कारण हेनरी फ्युअलने जी 14 तत्व सांगितलेली आहेत की व्यवस्थापन कसं असलं पाहिजे, व्यवस्थापन कशा पद्धतीने पार पाडलं गेलं पाहिजे, तर त्याची 14 सूत्र त्यांनी सांगितले. आणि ही सूत्र नुसतं कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांनाच नाही किंवा कॉमर्स म्हणजे उद्योगा क्षेत्रातल्याच लोकांना नाही, तर शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये हेनरी फ्युअलची तत्व कामाला येतात. आणि ती आख्याची 14ची 14, एक नाही दोन नाही, सगळीच. शिक्षण शास्त्रामध्ये तर हेनरी फ्युअलला खूप महत्व दिलेलं आहे, कारण शिक्षणाचं व्यवस्थापन करताना हेनरी फ्युअलची 14 तत्व ही पार पाडावी लागतात. पण आता आपण समजून घेतोय ते म्हणजे कॉमर्स शाखेतील विद्यार्थ्यांना किंवा कॉमर्स शाखेतील काम करणाऱ्या प्रत्येकांना हेनरी फ्युअलचं 14 तत्व हे कामाला येणार आहे. तर बघा हेनरी फ्युअल समन्वयाची व्याख्या सांगताना काय म्हणतात बघा, व्यवसायाचे कार्य सुरळीत चालावे आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे. बघा व्यवसायाचे, माझ्यासोबत तुम्ही रिपीट करू शकता, व्यवसायाचे कार्य सुरळीत चालावे आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून व्यवसायांच्या सर्व क्रियामध्ये, ही एक सगळ्यात महत्वाचं आहे, व्यवसायाच्या सर्व क्रियांमध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे बघा
काय निर्माण करायचंय? सुसूत्रता. आता सुसूत्रता म्हणजे काय नेमकं? तर बघा, एकमेकांच्या कामामध्ये एक कंटिन्युटी असणं, एक तर आपण म्हणू की नियमितपणा असणं, त्या कामामध्ये नियमितपणा असावा. मग तो कामाच्या बाबतीत नाही तर सहकार्याच्या बाबतीत सुद्धा नियमितपणा असावा, संवादामध्ये सुद्धा नियमितपणा असावा. तर असं एकमेकांना काय झालं पाहिजे? तर समन्वय साधता आला पाहिजे, एक सुसूत्रता साधता आली पाहिजे. प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे काय आहे? समन्वय होय. बघ, पुन्हा एकदा सांगतो, व्यवसायाचे कार्य सुरळीत चालावे आणि अपेक्षित यश प्राप्त व्हावे म्हणून व्यवसायाच्या सर्व क्रियांमध्ये सुसूत्रता प्रस्थापित करण्याची क्रिया म्हणजे समन्वय होय. हे कोणाची व्याख्या आहे? हेनरी फ्युएल्स. आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये जे सगळे महत्वाचे जे 6 मुद्दे आहेत, नियोजनापासून ते शेवटी नियंत्रणापर्यंत, त्या प्रत्येकाची कमीत कमी आपल्याला एक व्याख्या पाठ करून ठेवावी लागेल. कारण 4 मार्कासाठी, 8 मार्कासाठी आणि मध्ये एखाद्या वेळेस संकल्पना स्पष्ट करण्यासाठी आपल्याला ह्या व्याख्या खूप मदत करणार आहेत. आणि म्हणून प्रत्येकाने आपण 2-2च व्याख्या घ्यालो. काही ठिकाणी 3 जरी असल्या तरी आपण 2च घ्यालो, आणि 1 जरी असेल तरी आपण त्याला एक एक्स्ट्रा करून 2 घ्यालो. म्हणजे तुम्ही दोन्हीपैकी 1 तरी लक्षात ठेवली तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पण पाठ मात्र तुम्हाला व्याख्या कराव्याच लागतील. बघा, ठीक आहे, आता तुम्ही त्याला माझ्या सोबत नाहीत किंवा समोर नाहीत, नाही तर ती पाठ सुद्धा करून घेतली असती. पण ठीक आहे, आपण या ऑनलाईनच्या माध्यमातून ते करू शकतो, काही अवघड नाहीये. तुम्ही पाहिजे तर स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनशॉट घेऊन अधूनमधून वाचू शकता आणि पाठ करून घेऊ शकता. बघा, तर हे बघा हेनरी फ्युएल्सचं मत होतं समन्वय म्हणजे नेमकं काय. आता पुढचे जे आहेत ते आहेत मुनी आणि रिले. ही एक मुनी आहे जी बदनाम झालेली आहे, पण आपल्या इकडे फेमस झाले कॉमर्स शाखेमधले जे जेम्स मुनी आहेत, यांचं मात्र बघा म्हणणं काय आहे. आणि रिले ही 2 जोडी आहे, यांची एक व्याख्या आपल्याला पाठीमागे झाली आहे. आता समन्वयाच्या बाबतीत त्यांचं दोघांचं मत काय आहे, आणि या दोघांच्या व्याख्या शक्यतो मिळूनच आलेल्या आहेत. म्हणजे दोघांनी मिळून एकत्र केल्या असतील किंवा त्यांच्या म्हणण्याचा दोन्हीचा अर्थ एकच असावा त्या व्याख्येमागचा, म्हणून कदाचित एकच व्याख्या दोन्हीसाठी दिलेली आहे. मुनी आणि रिले या तज्ञांचं काय मत होतं की समन्वय म्हणजे काय? बघा, ही एकदम सोपी आहे, त्याच्यापेक्षा हेनरी फ्युएल्सपेक्षा सोपी आहे. बघा, संघटनेची समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक, हा शब्द याच्यातला महत्वाचा आहे, सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून, बघा, सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एक वाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय. बघा, संघटनेचे समान उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एक वाक्यता आणणे म्हणजे समन्वय होय, असं मत मुनी आणि रिले. एकच सायंटिस्ट लक्षात ठेवायचे, कोणाची व्याख्या आहे ती व्याख्या, नाहीतर हेनरी फ्युएल्सची व्याख्या मुनी आणि रिलेला जोडू नका, आणि मुनी आणि रिले यांची व्याख्या हेनरी फ्युएलला जोडायची नाही. चला तर मग बघा, संघटनेची समान उद्देश साध्य करण्यासाठी सांघिक प्रयत्नांची सूत्रबद्ध मांडणी करून त्यामध्ये एक वाक्यता आणणे म्हणजे काय आहे? समन्वय. आणखीन याच्यामध्ये बघा, समान उद्दिष्ट कोणती असतील, जी काही व्यवस्थापन ठरवली ती उद्दिष्ट, बरोबर. सांघिक प्रयत्न म्हणजे कोणाचे प्रयत्न? कर्मचाऱ्यांचे, व्यवस्थापकांचे प्रयत्न, हे सांघिक प्रयत्नांची. पण त्यांच्यामध्ये एक मांडणी कशी पाहिजे? सूत्रबद्ध पाहिजे. म्हणजे कोणी कोणामध्ये संवाद साधताना कशा पद्धतीचे तारतम्य पाळले पाहिजेत, कशा पद्धतीने आपण काही नियम पाळले पाहिजेत, ही एक मांडणी करून त्यामध्ये एक वाक्यता, म्हणजे सगळ्यांचं त्या ध्येयांच्या बाबतीत ते उद्दिष्ट पार पाडण्यासाठी एक वाक्यता असणं काय आहे? गरजेचे आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? समन्वय असं म्हटलेलं आहे. आता हे होतं समन्वय म्हणजे काय, समन्वयाचा अर्थ, त्यानंतर समन्वय म्हणजे काय ही व्याख्या संपली. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की हे संपल्यानंतर आपल्यासाठी असतं ते म्हणजे समन्वयाचे महत्व. हा आपला या घटकातला 5वा सेकंड लास्ट मुद्दा आहे. बघा, तर इथं थोडंसं चित्र पाहून घ्या, नंतर मग आपण बोलू त्या विषयावरती. थोडीशी प्रस्तावना आहे समन्वयाच्या महत्वाच्या बाबतीत. इथं तुम्ही पाहत असाल, ही व्यक्ती या ठिकाणी पोहोचलेली आहे, हिला पोहोचवण्यासाठी एक प्रकारचं सहकार्य या व्यक्तीकडून झालेलं असेल. ही व्यक्ती एक एक वस्तू वर मांडत आहे, म्हणजे आपलं काही उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट पार करण्यासाठी ही झटत आहे. परंतु हे झटत असताना त्याला या व्यक्तीची काय होत चालली आहे? मदत होत चालली आहे. आणि या सगळ्यांमध्ये एक वाक्यता आहे की आपल्याला कोणतं काम करायचंय, काय तयार करायचंय, याच्यामध्ये एक वाक्यता आहे. म्हणजे सगळ्यांचं मत या संदर्भामध्ये एकच. तर मग बघा, तर याच्यावरून एक लक्षात येईल
ही एक उद्दिष्ट आहे. उद्दिष्ट कसं असणार आहे, यांच्या सगळ्यांचं समान उद्दिष्ट असणार आहे आणि त्या समान उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी त्यांना गरज पडते ती म्हणजे समन्वयाची, कोऑर्डिनेशनची, सहकार्याची. चला, संघटनेतील भिन्न घटक, 1 2 हे सगळे घटक भिन्न घटक आहेत आणि प्रयत्न यांच्यात समान उद्दिष्टे. बघा, संघटनेतील भिन्न घटक आणि प्रयत्न यांच्यात समान उद्दिष्टे साध्य करण्याच्या हेतूने सुसंवाद साधण्यासाठी समन्वयाची गरज भासते. बरोबर आहे. तर त्या समन्वयाचे महत्व आता आपल्याला पुढील प्रमाणे पाहता येईल. आता उर्वरित भाग पुढील पद्धतीनं आपण या ठिकाणी सांगणार आहोत. बघा, एक लक्षात येते, समन्वयाचं महत्व काय आहे, तर समान उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय असणं, सुसंवाद साधणं, एकमेकांमध्ये सुसंवाद असणे हे काय महत्वाचे आहे आणि त्याच्यासाठी समन्वयाची काय असते, गरज आपल्याला भासत असते. तर पहिलं बघा, पहिलं महत्व आहे, स्क्रीनवरती पाहत असाल, संघ भावनेला प्रोत्साहन देणे. संघ भावनेला प्रोत्साहन देते कोण, समन्वय. म्हणजे संघ भावना कुठल्याही व्यवसायामध्ये, कुठल्याही व्यवस्थापनामध्ये, कुठल्याही व्यवस्थापन संघटनामध्ये आपल्याला गरज असते ती म्हणजे संघ भावनेची. की एक व्यक्ती म्हणजे प्रत्येकाला सेपरेट काम सांगण्याऐवजी ते सांघिक पद्धतीने कसं करता येईल. जसं की साधं एखादं उदाहरण घेतं, एका गुरुनी काय केलं की मैदानावरती सगळ्या खेळाडूंना बोलून घेतलं की म्हणले आता ऑलिम्पिकची तयारी करायची, आपल्याला हे तयार करायचे, ते तयार करायचे आणि आपल्याला काही करून यावर्षी पदक मिळवायचं. आणि म्हणून त्या कोचने त्या प्रत्येक खेळाडूंना सांगितलं की ग्राउंडच्या पलीकडे असणाऱ्या विटा काय करा, या बाजूला आणून ठेवा. आणि मग सगळे लागले लगेच कामाला, कारण गुरुची आज्ञा होती, कोचची, प्रशिक्षकाची आज्ञा म्हणल्यानंतर पार पाडलीच पाहिजे. आणि प्रत्येक जण जाऊ लागला की पटपट 2 2 3 3 वीट जे काही, कारण सगळ्यामध्ये सामर्थ्य सगळ्यामध्येच होतं आणि त्यामुळे कोणी एकावर 1 2 ठेवतोय, 3 ठेवतोय, 4 4 विटा घेऊन डोक्यावर घेऊन पटापट पलीकडे नेऊन ठेवल्या ग्राउंडच्या पलीकडच्या बाजूला. पुन्हा त्या कोचने सांगितलं की काय करा, आता इकडल्या विटा उचला आणि पलीकडे नेऊन ठेवा. ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही. पुन्हा प्रत्येक जण आपापल्या कामाला लागला, म्हणले आता थोडंसं आणखी फास्ट करू, कदाचित पहिली जरा स्पीड कमी असेल, आता थोडीशी जास्त स्पीड लावू, जास्त मेहनत लावू. आणि तसं करत करत त्या सगळ्यांनी काय केलं, विटा पुन्हा इकडे आणून सोडली. बघा, हे 2 वेळा 3 वेळा असं चाललं. पण तेव्हा त्याच्यातल्या एका तरुणाला लागला किंवा त्या खेळाडूला एक लक्षात आले काहीतरी आपलं चुकाले. मग त्यांनी सांगितलं आपलं काय चुकतंय की आपण काम लवकर करतोय का उशिरा करतोय हे आपलं चुकत नाही, की फास्ट करतोय स्लो करतोय हे चुकत नाही. तर आपल्यामध्ये असणारी जी भावना आहे ती भावना सगळ्यांच्या मनामध्ये सारख्या पद्धतीने नाही. मग काय केलं पाहिजे, तर कोऑर्डिनेशन केलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय केलं, पूर्ण खेळाडूंना एका लाईन मध्ये उभा केलं आणि प्रत्येकाला एक एक वीट, यांनी या हातात वीट घ्यायची, दुसऱ्या हातात द्यायची, दुसऱ्या तिसऱ्या हातात द्यायची, असं करत त्या 11 खेळाडूंनी ती वीट बरोबर कमी वेळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं, कुठली घाई न होता, धक्काबुक्की न होता, काही न होता, अतिशय प्रेमाने, कुणाचे प्रत्येकाचे कष्टही वाचले आणि काम मात्र वेळेत आणि चांगल्या पद्धतीनं पूर्ण झालं. आणि हे ते त्यांचं चुकत होतं, कारण त्यांच्यामध्ये खेळाडू म्हणून ते जरी असले तर संघ भावना त्यांच्यामध्ये नव्हती. परंतु जेव्हा समन्वय एक वेळेस निर्माण होत असतो, सहकार्य करण्याची भावना, संबंध सुसंवाद साधण्याची भावना जेव्हा प्रत्येकामध्ये निर्माण होते तेव्हा घडून येतं ती म्हणजे संघ भावना. आणि संघ भावनेला या ठिकाणी तुम्ही पाहत असाल ही आहे संघ भावना. म्हणजे प्रत्येकाने आपलं काम चांगल्या पद्धतीनं जेव्हा पार पाडलं जातं तेव्हा हे राहिलेले जे काही उद्दिष्ट आहे, एक जे काम आहे, जे ध्येय आहे, एक एम आहे, एक टार्गेट आहे, एक गोल आहे, एक अचिव्हमेंट आहे, ही सगळी अचिव्हमेंट, गोल, ध्येय सगळं काही साध्य करायला खूप मजा येते म्हणा, किंवा चांगल्या पद्धतीनं ते काम पार पाडलं जाऊ शकतं. हे अगदी अशा पद्धतीने इथं तुम्हाला या प्रत्येक चित्रामागचा एक अर्थ आहे. इथं अर्थ आहे तो म्हणजे संघ भावनेचा. आता समन्वय काय करते बघा, संघटनेमध्ये व्यक्तींचा समूह एकत्रितपणे कार्य करत असतो. व्यक्तींचा समूह एकत्रितपणे कार्य करत असतो. संघटनेची धोरणे, प्रत्येकाची त्यातील भूमिका, त्या संघटनाची धोरणं आणि त्याच्यामधील प्रत्येकाची भूमिका आणि जबाबदाऱ्या इत्यादी गोष्टीवरून संघटनेतील एखादी व्यक्ती किंवा एखादा विभाग आणि कर्मचारी यांच्यात वाद विवाद असू शकतात. हे भारताच्या नशिबातच कोरलेलं आहे की काही करून हा काम भले नाही झालं चालेल, पण हे टार्गेट मात्र प्रत्येक जण पार पाडत असतो. कारण जेवढ्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती ठरलेलंच आहे. जेवढे माणसं तेवढं त्यांच्यामध्ये स्वभाव गुण आणि स्वभाव दोष ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध असतात.
परंतु जेव्हा आपल्याला एखाद्या संघटनेमध्ये काम करायचं असतं किंवा व्यवस्थापनामध्ये किंवा एखाद्या व्यवसायामध्ये काम करायचं असतं, तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या, आपले अधिकार, आपली भूमिका ओळखून सगळ्यांनी वाद टाळले पाहिजेत आणि संवाद घडून आणला पाहिजे. आणि हेच आहे संघटनेमध्ये वादविवाद, कर्मचाऱ्यांमध्ये, संघटनेमधील एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा महत्वाच्या अधिकारी व्यक्तीवर मध्ये काय असू शकतात, वादविवाद असू शकतात. परंतु जेव्हा त्यांच्यामध्ये समन्वय निर्माण होतो तेव्हा समन्वयातून कमीत कमी संघर्ष निर्माण होतील अशा पद्धतीने कार्याची मांडणी केली जाते. म्हणजे यांनी याला काम सांगायचं, यांनी त्याला काम सांगायचं असं नाही. प्रत्येकाला प्रत्येकाची कामाची विभागणी जर आपण ठरवून दिली की या व्यक्तीला कोणतं काम करायचे, या कर्मचाऱ्यांनी कोणतं काम केलं पाहिजे, तर हे जेव्हा ठरलेलं असतं तेव्हा मांडणी जर अशा पद्धतीने केली तर नक्कीच नक्कीच काय होतात, कमी संघर्ष निर्माण होतील आणि त्याचा फायदा काय होईल, यामुळे कर्मचाऱ्यांमधील संघर्ष कमी होतात व त्यांच्यातील काय वाटते, संघ भावना वाढीस लागते. म्हणून समन्वय संघ भावनेला प्रोत्साहन देते. हे पहिलं महत्व आपल्याला या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल. तर दुसरं आहे योग्य दिशा दाखवणे. बघा, लीडरशिप हे समन्वयातूनच शक्य आहे. कशी शक्य आहे बघा, संघटनेच्या सामान्य ध्येय प्राप्तीसाठी समन्वयाच्या आधारे विविध विभागातील कार्य एकत्रित आणली जातात. वेगवेगळे विभाग आहेत. उत्पादन विभाग असू शकतो, नियोजन विभाग असू शकतो, कर्मचाऱ्यांचा विभाग असू शकतो किंवा त्यांच्या आरोग्य सुविधा पुरवणारा एखादा विभाग असू शकतो. अनेक प्रकारचे विभाग आहेत. मग ही जी अनेक प्रकारची विभाग आहेत त्यांना एकत्रित आणण्याचं काम कोण करतं, तर समन्वय करतं. म्हणून कामाची आखणी या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, हे कोऑर्डिनेशन आहे. वेगवेगळे विभाग आहेत, इथं पहा, यांचा हे वेगळ्या विभागाचे, हे वेगळ्या विभागाचे, आणि त्यांना एक दिशा देण्याचं काम या ठिकाणी एका व्यक्तीकडून केलं जातं. ठीक आहे, पण हे कधी साध्य होणार आहे, जेव्हा या तिघांमध्ये एक समन्वय असेल तर ते साध्य व्हायला काही अडचण येत. मग बघा, विविध विभागातील कार्य एकत्रित आणले जातात. कामाची आखणी अत्यंत बघा, कामाची आखणी अत्यंत पद्धतशीरपणे केली जाते. बरं, मग त्यामुळे काय होतं, विभागांच्या परस्परावलंबनामुळे कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. परस्परावलंबन म्हणजे एकमेकावरती अवलंबून असणारा घटक आहे. प्रत्येक विभाग हा एकमेकावरती काय असतो, अवलंबून असतो. आणि एक जर विभाग जर कुठेतरी कमकुवत पडत असेल, त्याच्यामध्ये समन्वय नसेल, तर पूर्ण व्यवस्थापन कोलमडून पडायला फारसा वेळ लागणार नाही. म्हणून परस्पर सहकार्यामुळे किंवा परस्परावलंबनामुळे काय होतं, कर्मचाऱ्यांना योग्य दिशा मिळते. आणि ही योग्य दिशा दाखवण्याचं कार्य कोण करत असते, तर नक्कीच हे समन्वयच्या माध्यमातून हे पूर्ण केलं जात. छोटे छोटे मुद्दे, जास्त काही करायचं नाही, फक्त योग्य दिशा दाखविले की कशा पद्धतीने दाखवता येईल तेच आपल्या या ठिकाणी पटवून सांगायचंय. ओके, बघा, थोडस पीपीटी पुढे मागे झाली. बघा, प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते कोण, समन्वय. आता प्रेरणा, कारण मोटिवेशन खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, एक टार्गेट आहे प्रत्येकाचा, प्रत्येकामध्ये असणारं मोटिवेशन आहे आणि त्यामुळं एक निश्चित ध्येय या ठिकाणी पूर्ण केलं जाणार आहे. ठीक आहे, एक मिनिट सर, ती फाईल जी सेव्ह केली होती का नाही, ती फाईल आणि दुसरी फाईल, हा जी सेव्ह फाईल केली आहे ना, कारण पुढे भरपूर ते प्रॉब्लेम येणार आहेत. एक 2 मिनिटं फक्त, तोपर्यंत पाठीमागचं रिव्हिजन करू शकता. ह्याच्यात एक फाईल सेव्ह केली आपण, ह्याच्यामध्ये फाईल सेव्ह ॲज केली. बघ, फाईल ओपन करायची, हा 10 नंबरची का,
ती आता चालू मध्ये तीच आहे ना, मग 10 नंबरची घ्या बरं. हा ती खालची खालची. तेच आता घ्या बरं, पाठीमागे पाठीमागे. पाठीमागे पाठीमागे. तीच तीच हा, ओके ओके. ही पाहिजे स्लाइड शो करून, ठीक आहे. ही शेवटची फाईल आहे वाटत. हे हे- 2 मिनिटं. नियंत्रणात पुढचं आहे, पाठीमागे घ्या, आता पाठीमागे सर्व पटपट पटपट. ओके 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 ओके. पुढचं आहे. हा त्या पुढचं घ्या, ते झाले. येस, ही फाईल. चला आता छान आले ना. हा लाईक करत जा, आतून लाईक शेअर वगैरे सगळ्या गोष्टी करत चला. बघा, प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते काय? समन्वय. काय मोटिवेशन आहे प्रत्येकाचं? बघा एक लक्षात घ्या, जेव्हा व्यक्ती झोपेतून उठतो ना, त्याची झोप झाली म्हणून तो उठत नाही, तर एक त्याला मोटिवेशन असतं. कोणत्या ना कोणत्या कामाचं असू शकतं, अभ्यासाचं असू शकतं, एखाद्या नियोजनाचं असू शकतं, किंवा घरातली कुठली कामं करायची. एक मोटिवेशन घेऊनच माणूस झोपत असतो. आणि त्याला जेव्हा उठायचं असतं झोपेतून, तेव्हा सुद्धा एक प्रेरणा घेऊनच तो उठतो. आणि ज्यांच्याकडे मोटिवेशन नसतं, मग तो दिवस दिवस सुद्धा झोपू शकतो, त्याचं काही अडचण नाही. आणि त्याच्या जगाला कुणाला त्रास नाही. ज्याच्याकडे मोटिवेट आहे, त्याचं काम करायचं तयार आहे, तोच काहीतरी करू शकतो. मग तसं समन्वयामध्ये हे मोटिवेट करणं, लोकांना एक टार्गेट देणं आणि ते टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणं हे खूप महत्वाचं असतं. इथं तुम्ही जर पाहत असाल, ह्या लोकांना दिलेले एक अचिव्हमेंट आहे, एक गोल आहे, हे प्रातिनिधिक स्वरूपाचं चित्र आहे की जे की समजलं पाहिजे. याच्यातून तुम्हाला बरंच काही कळेल, अशा उद्देशाने या ठिकाणी पिक्चर ऍड केले आहेत. बघा इथं बघा, ह्या प्रत्येक व्यक्तीचं एक काय, एक प्रेरणा आहे की आपल्याला काहीतरी ध्येय साध्य या ठिकाणी करायचंय. मग अशा व्यक्तींमध्ये ध्येय साध्य करण्यासाठी जी प्रेरणा लागते, ती प्रेरणा समन्वय निर्माण करून देऊ शकतो. म्हणून समन्वयामध्ये प्रेरणा निर्माण करण्यास समन्वय काय करत असते, मदत करत असते. तर ती कशा पद्धतीनं हे आपल्या या ठिकाणी एक्सप्लेन करावं लागणार आहे. बघा, समन्वयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे नेमून दिलेले काम पूर्ण करताना पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळते. कशामुळे? समन्वयामुळे पुढाकार घेण्याची प्रेरणा मिळते. चलो मैं कर सकता हूं, आय कॅन डू इट. ओके. प्रभावी समन्वयामुळे कार्यक्षमतेत वाढ होते. बघा, चांगलं समन्वय तर काम करण्याची स्पीड जास्त होणार, ठीक आहे. परिणामी संघटनेची भरभराट होण्यास मदत होते. ओके. एक समृद्ध संस्था, एक चांगली संस्था कधी चांगली आहे? संस्था कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षितता देते, चांगले उत्पन्न देते आणि पदोन्नती या गोष्टींची काय करत असते, खात्री देते. एक चांगलं प्रभावी समन्वय काय करते, कर्मचाऱ्यांना नोकरीची गॅरंटी, सुरक्षितता, सिक्युरिटी, चांगलं उत्पन्न आणि पदोन्नती या गोष्टीची खात्री देते. मग साहजिकच आहे, कर्मचारी काम करताना या 3 मुद्द्यांवरती तो काम करतो. एक चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे, आपली नोकरी अनेक वर्ष चालली पाहिजे, तिच्यामध्ये आपल्याला चांगला पगार मिळाला पाहिजे, चांगलं मानधन मिळालं पाहिजे, बोनस भत्ते सगळे काही मिळाले पाहिजेत, आणि आपली पोस्टिंग झाली पाहिजे, पदोन्नती या गोष्टींची खात्री हे एक समृद्ध संस्था देते. आणि संस्था कधी समृद्ध आहे? तिच्यामध्ये नियोजन चांगलं असेल, समन्वय चांगला असेल, कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन चांगलं असेल, निर्देशन करणारी व्यक्ती चांगली असेल, त्यानंतर त्याच्यावर नियंत्रण प्रस्थापित करणारे चांगले असेल आणि समन्वय चांगला असेल, तर ती संस्था कशी आहे, समृद्ध आहे, चांगली आहे. जसं की सहकारी संस्थेमध्ये जर आपण विचार केला तर अमूल नावाची डेअरीची संस्था जी आहे, अमूल, जी की गुजरात मध्ये आहे, अमूल दूध पित आहे इंडिया, हे जे आहे ना, ती एक समृद्ध संस्था आहे. आणि ती का समृद्ध आहे, तर कारण हेच असणार आहे, गोष्टींची खात्री देते. अशा आर्थिक आणि बिगर आर्थिक प्रोत्साहनामुळे नोकरीची हमी मिळते व कर्मचाऱ्यांना कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहन
मिळते आणि म्हणून समन्वयामुळे प्रेरणा निर्माण होण्यास, बघा, समन्वयामुळे प्रेरणा निर्माण होण्यास किंवा निर्माण करण्यास समन्वय काय करते, मदत करते. कर्मचाऱ्यांमध्ये प्रेरणा निर्माण होणं खूप गरजेचे असते आणि एक चांगली संस्था हीच काय करू शकते, त्यांना गॅरंटी देऊ शकते, नोकरीची हमी देऊ शकते, चांगलं उत्पन्न मिळवून देऊ शकते, त्यांची पदोन्नती करू शकते. म्हणून या प्रोत्साहनामुळे नक्कीच कर्मचारी काय करू शकतात, आपल्या कामामध्ये कामाचा वेग, कामाची पद्धती, नियमितपणा ह्या गोष्टी वाढवू शकतात आणि त्याचा फायदा संस्थेची भरभराट होण्यासाठी होतो. तर बघा हा मुद्दा कसा वाटला, प्रेरणा निर्माण करण्यास मदत करते ते म्हणजे समन्वय. यानंतर आहे साधनांचा पर्याप्त वापर. इथं पहा काय साधनं असतात. एक कर्मचारी, त्यानंतर मनी, पैसा, या दोन्ही गोष्टी काय आहेत, एक साधन आहे. तर याचा पर्याप्त वापर हे समन्वयामुळे शक्य आहे. कसा शक्य आहे, चला मग कशाला दूर वाट पाहत बसायची. बघा, व्यवस्थापक सर्व संसाधने पद्धतशीरपणे एकत्रित करण्याचा प्रयत्न करतात. आता सर्व संसाधने म्हणजे आपले 5M विसरायचे नाहीत हा. मॅन, मनी, मसल नाही हा, इथं मसल नाही चालत. इथं मॅन हीच पॉवर आहे, मनी ही एक पॉवर आहे. त्यानंतर मटेरियल म्हणजे साहित्य, मटेरियल, त्यानंतर मेथड. ओके, मॅन, मनी, मटेरियल, मेथड आणि एक एम राहिला तो म्हणजे मॅनेजमेंट. मॅनेजमेंट नाही, एक आहे बघा, आणखीन एक आठवण आहे. ठीक आहे, तर असे 5M आहेत. ही आहेत व्यवस्थापनामधील किंवा एखाद्या व्यवसायामधील महत्वाची संसाधने. तर सर्व 6 संसाधनांचा पद्धतशीरपणे एकत्रित करण्याचा प्रयत्न व्यवस्थापक करत असतो. यामुळे उपलब्ध साधनांचा, जी साधनं उपलब्ध आहेत, योग्य तो वापर करण्यास मदत होते. बघा, यामुळे उपलब्ध साधनांचा योग्य तो वापर करण्यास मदत होते. समन्वय संघटनेतील साधनांचा अपव्यय कमी करण्यास आणि कामाच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यास, म्हणजे याच्यावर नियंत्रण ठेवण्यास देखील मदत करते. म्हणून संसाधनाचा पर्याप्त वापर समन्वयामुळे शक्य होतो. म्हणून इथं बघा, साधनांचा पर्याप्त वापर समन्वय घडून आणते, हे त्याचं काय महत्वाचं महत्व सांगता येईल आपल्याला. यानंतर आहे बघा संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती. इथं पहा एक टार्गेट दिलेलं आहे आणि त्याला ही 4 माणसं किंवा अशी हजारो माणसं, लाखो माणसं ते काम करण्यासाठी प्रयत्न व्यवसायामध्ये करत असतात. अगदी 2 पेक्षा जास्त, ते मग कितीही असू शकतात. बघा, संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती, एका संघटनेमधलं उद्दिष्ट काय आहे त्याची प्राप्ती समन्वयामुळे शक्य होते. कशी, समन्वयामुळे साधनांचा अपव्यय, कर्मचाऱ्यांचा निष्क्रिय वेळ, दिलेले काम वेळेत पूर्ण न होणे, तसेच वेगवेगळ्या विभागामधील वादविवाद इत्यादी गोष्टी बऱ्याच प्रमाणात कमी होतात. बघा, म्हणजे होत नाहीत म्हणण्यापेक्षा कमी होतात, है ना. काम वेळेत पूर्ण न होणे, तसे वेगवेगळ्या विभागातील वादविवाद इत्यादी गोष्टी बऱ्याच प्रमाणात काय होतात, कमी होतात. समन्वय संघटनेची उद्दिष्ट प्राप्त करण्याच्या प्रक्रियेमध्ये संघटनेचे काम सुरळीत पार पाडण्याची हमी देते. आणि म्हणून हेच आहे बघा, संघटन निर्माण होण्यासाठी समन्वय काय करत असते म्हणते. समन्वय म्हणजे काय, सुसंवाद साधणे. यांच्यामध्ये एकमेकांमध्ये सुसंवाद चांगला असेल तर योग्य वेळी योग्य काम हे पूर्ण होते. म्हणून समन्वयामुळे संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती घडून येते. या ठिकाणी तुम्ही पाहत असाल, ओके, पुन्हा एकदा इथं काय, नाते संबंध सुधारतात. जर एकमेकांमध्ये समन्वय असेल तर त्यांचं रूपांतर एक गुड रिलेशन मध्ये होतं किंवा एक नातेसंबंध तयार होतात. आणि हे नातेसंबंध हे काय करतात, एकमेकांना एकमेकांशी जोडण्याचं काम करतात. इथं तुम्ही पाहत असाल, ठीक आहे. एक उद्दिष्ट प्राप्ती करण्यासाठी नातेसंबंध सुधारण्याचं काम समन्वय करत असतं. तसं बघा, संघटनेमध्ये प्रत्येक विभाग हा
इतर विभागाच्या कामकाजावर अवलंबून असतो. कारण व्याख्येमध्ये आपण बघितले परस्परावलंबन अर्थ समजून घेताना. ठीक आहे. उदाहरणार्थ जसे की समन्वय व्यवस्थापनाच्या सर्व स्तरावरील व्यवस्थापनामध्ये सलोख्याचे संबंध विकसित करते. बघा, सर्व स्तरातील व्यवस्थापन सर्व स्तरावरती संबंध निर्माण करते, विकसित करते. विक्री विभाग हा उत्पादन विभागानुसार कार्य करतो, तर उत्पादन विभाग हा खरेदी विभागावर अवलंबून असतो. बघा, विक्री विभाग हा उत्पादन विभागानुसार कार्य करतो. काय विकायचंय हे उत्पादन विभाग सांगणार आहे, आणि हेच जे तयार झाले ते खरेदी विभागावर काय असतात, अवलंबून असतो. म्हणूनच यांच्यामध्ये तीन विभागांमध्ये जर समन्वय आहे तर नक्कीच काय होऊ शकतं, त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणूनच समन्वयामुळे फक्त ध्येय प्राप्तीच होत नाही, तर कर्मचाऱ्यांचे एकमेकांबरोबरचे परस्पर संबंध सुधारण्यासही मदत होते. कारण कुठल्याही व्यवस्थापनामध्ये एक नातं तयार होणं खूप महत्त्वाचं असतं. घरामध्ये एक नातं तयार असतं म्हणून आपण घरांना सुरक्षित समजतो किंवा आपलं घर सुरक्षित आहे. तिथं सगळ्यांच्या अडचणी काय होतात, सॉल्व्ह होतात. का तर एकमेकांचे संबंध, नातेसंबंध चांगले सुधारलेले असतात, उधारलेले असतात. एकमेकांमध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या गोष्टी असतात. म्हणून त्या ठिकाणी घरामधलं कौटुंबिक वातावरण हे छान राहतं किंवा तिथं आपल्याला सुरक्षित वाटतं. ज्या दिवशी घरामध्ये जिव्हाळा, नातं, आपुलकी सगळं संपते तेव्हा ते घर राहत नाही, तर ते घर होत. आणि म्हणून तसंच व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपल्याला हे सगळं कमी करायचंय तर आपल्याला नातेसंबंध काय करावं लागतील, निर्माण करावं लागतील. आणि समन्वयामुळे नातेसंबंध काय आहेत, शक्य आहेत. आणि हेच एकमेकांचे परस्पर संबंध सुधारण्यामध्ये काय करते, मदत करते. म्हणून समन्वय नातेसंबंध सुधारते. पुढचा मुद्दा आहे, सातवा मुद्दा, उच्चतर कार्यक्षमता. म्हणजे कार्य करायचे पण त्याच्यामधला दर्जा जो आहे तो कसा आहे, उच्च आहे. आणि तो कशा पद्धतीने, इथं तुम्ही बघत असाल. ठीक आहे, हे पिक्चर बघा. याच्यामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मिळणारे एक समाधान हे कशातून आलेलं आहे, त्यांनी केलेल्या कार्यामुळं. तर त्यांचं कार्य अशा प्रकारचं आहे की ज्याच्यामुळं त्यांना या ठिकाणी आय विन म्हणायची वेळ आलेली आहे किंवा मी जिंकलो है ना, मी जिंकेन. तर हे अशा पद्धतीने का, कारण जर समन्वयामुळे उच्च कार्यक्षमता जेव्हा सुधारते तेव्हा त्याचा लाभ प्रत्येक कर्मचाऱ्यांना होतो. यांच्या हातात काही नाही पण चेहऱ्यावर मात्र काय, स्माइल आहे का नाही. स्माइल आहे. इथं काहीतरी मिळालंय, इथं काहीतरी नक्कीच मिळालंय, इथं आनंद आहे, इथं उत्साह आहे, उमंग आहे, उत्साह, सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला भेटतायत. याचं कारण म्हणजे कारण उच्च कार्यक्षमता, समन्वयामुळे उच्च कार्यक्षमता काय होते, निर्माण होते. आणि ती उच्चतर कार्यक्षमता समन्वयामध्ये कशी निर्माण होते ते आता आपण पाहणार आहोत. संसाधनाचा सर्वोत्कृष्ट वापर. संसाधन म्हणजे 5M, मॅन, मटेरियल, सगळ्यांचा वापर आणि इतर साधनांचे एकत्रीकरण यामुळे संघटनेला भरपूर नफा होण्यास काय होते, मदत होते. हा नफा उच्च उत्पादन क्षमता, उच्च नफा तसेच कमीत कमी खर्च करून मिळवता येतो. आणि म्हणूनच समन्वय उच्चतर कार्यक्षमता निर्माण होण्यास काय करते, चालना देते. की ज्यामुळे हे सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरलं समाधान हेच सगळ्यात महत्वाचं असतं व्यवसायामध्ये. आणि ते समाधान एक उच्चतर कार्यक्षमतेमुळे निर्माण होतं. आणि उच्चतर कार्यक्षमता ही आपल्याला समन्वयामुळे मिळते किंवा तयार होते. तर या ठिकाणी बघा, सातवा मुद्दा कसा वाटला नक्कीच सांगत चला. मध्ये मध्ये काही प्रश्न जर विचारते चालतील, त्याची उत्तर उशिरा कारण आपण नक्कीच त्यावेळेस देऊ. आता सध्या आपण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही लेक्चर घेतोय, परंतु ऑनलाईनच्या माध्यमातून जेव्हा आपण लाईव्ह लेक्चर घेऊ तेव्हा तुमचे काही प्रॉब्लेम, डाऊट्स असतील तर त्यावेळेस आपण क्लिअर देखील करणार आहोत. पण सध्या तरी हा मुद्दा लक्षात येतो का बघा, की कशा पद्धतीने उच्चतर कार्यक्षमता निर्माण करण्यासाठी समन्वय कार्य करते. यानंतरचा आहे बघा, प्रतिष्ठा, नाव, लौकिक आणि वाढवणे. शेवटी काम कशासाठी करायचंय हे महत्वाचं आहे. पैसे तर पाहिजेत पण सोबत काय मिळाली पाहिजे, प्रसिद्धी मिळाली पाहिजे, प्रतिष्ठा वाढली पाहिजे, समाजामध्ये त्या व्यक्तीचा दर्जा चांगला असला पाहिजे, त्याचा नाव लौकिक झाला पाहिजे, लोकांनी त्याचं नाव घेतलं पाहिजे. तर मग समन्वय कसा आहे, इथं बघा, हे एक प्रतिष्ठा किंवा एक नावलौकिक काहीतरी मिळवल्याचा आनंद जो असतो किंवा काहीतरी आपल्या बाबतीत घडतंय हे खूप महत्वाचं आहे. ते जर सकारात्मक असेल तर नक्कीच मग बघा
तर समन्वय कशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांची प्रतिष्ठा आणि त्यांचं नावलौकिक वाढवण्यासाठी फायदा करतो किंवा व्यवसायाची सुद्धा प्रतिष्ठा यामधून वाढत असते. बघा, संघटनेतील कर्मचाऱ्यांचा एकसंघ प्रयत्नामुळे व त्यांच्यातील दृढ संबंधामुळे उच्च कार्यक्षमता, कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त विक्री व त्यातून मिळणारा उच्च नफा हा काय करता येतो, मिळवता येतो. कशामुळे? समन्वयामुळे. त्यांच्या एकसंघ प्रयत्नांमुळे आणि त्यांच्यामध्ये असणाऱ्या समन्वयामुळे. एकसंघ प्रयत्न म्हणजे काय, तर एकंदरीत समन्वय. याचा थेट परिणाम इथं झालेला आहे थेट. ओके, याचा थेट परिणाम बाजारपेठेत नावलौकिक निर्माण करण्यासाठी होतो. याचे परिणाम, नावलौकिकाचा परिणाम कशासाठी होतो बघा, संघटनेचा बाजारातील शेअर्सच्या भाग पाठवा. तर शेअर्स की ज्याच्यामुळं उद्योग हा मोठा जर करायचा असेल तर कुठलाही व्यवसाय किंवा कुठलाही उद्योगपती आपल्या व्यवसायाची शेअर्स मार्केटमध्ये विक्रीसाठी ठेवत असतो. कारण त्याच्यातून त्याला जास्तीत जास्त काय करायचं असतं, भांडवल निर्माण करायचं असतं. आणि भांडवलातून तो अनेक प्रकारचे उपक्रम प्रयोग त्यामधून करत असतो. आणि म्हणून जर नावलौकिक संस्था, आजही आपण जर शेअर मार्केटचा जर विचार केला तर लोक जास्तीत जास्त पैसा कंपन्यामध्ये गुंतवतात. टाटा मोटर्स आहेत किंवा टाटाच्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा अदानी समूहाच्या ज्या कंपन्या आहेत किंवा अंबानी समूहाच्या ज्या काही कंपन्या आहेत, मायक्रोसॉफ्ट, अशा ज्या काही नावलौकिक मिळवलेल्या ज्या काही संस्था आहेत तर त्यांच्यामधले शेअर्स विकत घेतले जातात किंवा जास्तीत जास्त तिथं शेअर्स त्यांना जास्त पद्धतीनं जास्त पैसे देऊन लोक खरेदी करतात, कारण त्यांचा नावलौकिक झालेला असतो. पण जेव्हा बाजारपेठेमध्ये जेव्हा एकसंघ प्रयत्नांमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या चांगल्या संबंधामुळे जास्तीत जास्त कमीत कमी खर्च, जास्तीत जास्त विक्री व उच्च नफा अशा जर गोष्टी मिळाल्या तर नक्कीच त्या व्यवसायाचा काय होत असतो, बाजारपेठेमध्ये नावलौकिक निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि याचा परिणाम संघटनेच्या बाजारातील शेअरच्या म्हणजे भाग भांडवलाच्या किमती काय होतात ठरवण्यासाठी आणि समाजात चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी होतो. आणि म्हणूनच काय म्हटलेलं आहे की समन्वय व्यवसायाची प्रतिष्ठा व नावलौकिक वाढविण्यास काय करत असते, मदत करत असते. हे त्याचं आपल्याला या ठिकाणी महत्व सांगता येईल. पुढील मुद्दा आहे बघा, हे एक लक्षात घ्या. आता हे त्याचं एक आदर्श उदाहरण तुम्हाला या ठिकाणी मी नक्की देईन. प्रतिष्ठा आणि नावलौकिक काय असतो आणि ती कशी वाढली जाते किंवा कशी वाढते. हे आहेत श्रीकांत बोला. अंध व्यक्ती आहे, भारतातील आहे आणि ह्या व्यक्तीचं महत्वाचं योगदान कधी जर जमलं तर यांच्याबद्दल विकिपीडियाला वगैरे तुम्हाला माहिती मिळेल. अशा ठिकाणी तुम्ही ते चेक करा. आज यांची 100 कोटींचं टर्नओव्हर करणारी कंपनी आहे आणि इथं काम करणारे जास्तीत जास्त लोक सुद्धा ब्लाइंड आहेत. आणि यांचं हे एक अशी व्यक्ती आहे की ज्यांनी इथल्या व्यवस्थेशी खूप मोठा संघर्ष केला. कशासाठी माहितीये, कारण विज्ञान शाखेतील मुलांना म्हणजे जे अंध आहेत, जे विकलांग आहेत, त्यांना प्रवेश हा इथल्या व्यवस्थेने नाकारला होता. आणि यांनी कोर्टामध्ये केस टाकली की जेव्हा 10वी पास आउट विद्यार्थी कॉमर्स शाखेला किंवा वेगवेगळ्या शाखेला जातो त्याच्यापैकी सायन्स शाखेला यांची खूप इच्छा होती, परंतु यांना ऍडमिशन मिळालं नाही. तेव्हा त्यांनी कोर्टातून आपली केस लढवली आणि सांगून दाखवून दिले लोकांना, भारतातल्या सगळ्या लोकांना, न्याय व्यवस्थेला, न्यायदेवतेला की आंधळी आहे तिला हे दाखवून दिलं त्यांनी की आंधळी व्यक्ती सुद्धा सायन्स मध्ये खूप काही करू शकते. आणि ते सगळ्या गोष्टी त्यांनी प्रूफ न्याय व्यवस्थेमध्ये किंवा न्यायालयामध्ये त्यांनी प्रूफ करून दाखवल्या. आणि आज सर्व अंधांना सुद्धा सायन्स घेता येतं. त्याचं एकमेव काम म्हणजे ही व्यक्ती आहे. भारतामधली यांनी खूप मोठं काम केलंय आणि एपीजे अब्दुल कलामांना भेटण्याचं भाग्य यांना मिळालेलं आहे. आणि आज ते एका कंपनीचे काम करतात जे की कापड तयार करतात. तर ही श्रीकांत बोला यांची कंपनी आहे. आज त्यांचं बघा, त्यांचं स्टार्टअप बघा इथं दिलेलं आहे बघा. श्रीकांत बोला अ ब्लाइंड मॅन वॉज वन्स रिजेक्टेड बाय IIT. त्यांना IIT सुद्धा म्हणजे सायन्स मिळालं, कोर्टामधून सायन्स मिळालं, 11वी 12वी काढली, पुन्हा IIT ला ऍडमिशन घेतलं तर IIT मध्ये सुद्धा त्यांना रिजेक्ट केलं होतं. वेंट ऑन टू बिकम अँड MIT ग्रॅज्युएट. मग यांनी MIT मध्ये ऍडमिशन घेतलं जे की अमेरिकेचे खूप मोठं विद्यापीठ आहे MIT. तर इथं आपल्या IIT न नाकारलं तर MIT मध्ये त्यांनी तिथं ग्रॅज्युएट घेतलं आणि ही स्टार्टेड हिज ओन स्टार्टअप. त्यांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला विच इज नाव व्हॅल्यूड ऍट 100 करोड पर इयर, जे की 100 कोटी हे वर्षाला काय करते टर्नओव्हर करते. कदाचित हा खूप जुना व्हिडिओ असू शकतो किंवा जुनी फ्रेम असू शकते, परंतु आज मात्र ते आणखीन त्याच्या पुढे गेलेले आहेत.
आणि याच व्यक्ती, अशाच काही व्यक्तीमुळे, क्रांतिकारी व्यक्तीमुळे, एका बिझनेसमॅनमुळे एक क्रांतिकारी निर्णय या देशामध्ये झाला की आज मात्र कुणालाही ऍडमिशन नाकारता येत नाही. ती कोणत्याही फॅकल्टीचा विद्यार्थी असो, सगळ्या शाखा महत्वाच्या आहेत. आर्ट शाखा महत्वाची आहे, सायन्स तेवढीच महत्वाची आहे आणि कॉमर्स तेवढीच महत्वाची, सगळ्या शाखा समान आहे. बघण्याचा दृष्टिकोन आहे. या माणसानं तो दृष्टिकोन जवळपास सगळ्या शिक्षण व्यवस्थेकडून जो चुकीचा दृष्टिकोन होता तो हिरावून घेतला आणि एक न्याय दिला. तर मला हे सांगायचंय की जेव्हा एखादी व्यक्ती काम करत असते, एका समन्वयात कोऑर्डिनेशन म्हणून काम करत असते, आज त्यांच्याकडे काम करणारे कितीतरी लोक ब्लाइंड लोक आहेत, जे की आंधळे आहेत, तर ती लोक सुद्धा अंध आहेत बिचारे, पण त्यांना सुद्धा रोजगार देण्याचं काम अशी व्यक्ती करते. कारण जेव्हा तुम्ही एक चांगलं काम करत असता, एक चांगलं कोऑर्डिनेशन तुमच्या माध्यमातून होत असतं, एखादं व्यवस्थापन होत असतं, तेव्हा नक्कीच तुम्ही त्याचा फायदा समाजाला सुद्धा करून देत असता आणि याच्यामुळे तुमचा नावलौकिकही वाढतो आणि प्रतिष्ठा वाढतो. कुणाला माहिती होतं, किती जणांना माहिती होतं मला माहिती नाही, परंतु आज मात्र त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे, त्यांच्या केलेल्या मेहनतीमुळे, त्यांनी राखलेलं केलेल्या नियोजनामुळे आज ते 100 कोटी टर्नओव्हर करणाऱ्या कंपनीचे एक मालक आहेत आणि भविष्यामध्ये ते 100चे 1000 सुद्धा करू शकतात, कारण त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे. आणि असा कोणता विषय नाही की त्यांना त्यांचं नॉलेज नाही. खूप मोठमोठं शिक्षण म्हणा किंवा न्याय व्यवस्थेला जगणारा पहिला माणूस आहे. ठीक आहे. याच्यानंतरचा मुद्दा आहे बघा, सेकंड लास्ट, निर्देशनातील एकता. निर्देशन म्हणजे इथं बघा तुम्ही एक डायरेक्शन, आणि याच्यामध्ये काय एक वाक्यच आहे, ही ताई चालली आपली कुठं चालली आता हे मला नका विचारू, ठीक आहे, पण एक टार्गेट आहे, एक ठरवलेलं ध्येय आहे. त्या ध्येयाकडे जात असताना आपण ज्या मार्गाने चाललो त्याच मार्गाने इतरांना घेऊन जाण्याची, आणि हे पाठीमागचे माणसं इथं बघा हे पाहत असतात तर एक गोष्ट लक्षात दे, इथं डोळे जरा उघडे आहेत, इथं डोळे झाकलेले आहेत, हे इथं तुम्ही पाहत असाल हे डोळे झाकलेले आहेत. हे काय कारण आहे माहितीये? कारण या व्यक्तीवरती या सर्वांचा असणारा विश्वास की आपल्याला नक्कीच एका चांगल्या दिशेला घेऊन जाण्याचं काम ती पुढची व्यक्ती करत असते. आणि हे निर्देशनातील एकता आहे. निर्देशनचा अर्थ आहे डायरेक्शन, युनिटी म्हणून आपण, एक वाक्यता. या निर्देशनामध्ये एक वाक्यता आहे जी कर्मचाऱ्यांमध्ये असायला हवी. आणि कधी निर्माण होऊ शकते? एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास कधी टाकू शकतो? जर चांगलं समन्वय असेल, सहकार्य असेल, एकमेकांबद्दलचा विश्वास असेल, तर नक्कीच ती व्यक्ती पुढच्या व्यक्तीच्या पाठीमागा पावलावर पाऊल टाकून ती जात असते. मग हे काम होतं बघा संघटनेमध्ये किंवा व्यवसाय संघटनेमध्ये. संघटनेतील सर्व विभाग निरनिराळी कार्य करतात. बघा कलर चेंज आहेत, कार्य करतात. संघटनेच्या सामान्य ध्येय प्राप्तीसाठी या गतिविधी समन्वयाद्वारे एकत्र आणल्या जातात. सगळ्यांना एकत्र आणून काम एका ध्येयाकडे वाटचाल केली जाते. अशा प्रकारे समन्वय संघटनेच्या सर्व विभागासाठी योग्य निर्देशन देते. बघा समन्वय संघटनेच्या सर्व विभागासाठी योग्य निर्देशन देते. एकंदरीत निर्देशनातील एकता निर्माण करण्यासाठी समन्वयाची भूमिका महत्वाची असते. आणि शेवटचा मुद्दा आहे आपला आजचा, विशेषीकरण, ज्याला आपण स्पेशलायझेशन म्हणू. तर विशेषीकरण कसं आहे? या ठिकाणी बघा इथे एक पिक्चर दाखवलं, ते पिक्चर बघत चला, कारण ह्याच्या मागे खूप मोठे अर्थ दडलेले. कदाचित हे जर लक्षात आले तर हा मुद्दा सहज असते. हे प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रातील काय तज्ञ आहे ना. हे फार्मिंग मधला आहे, स्पेलिंग चुकली आहे, फार्मिंग ओके, फार्मिंग, इकडं सीडिंग, इथं पेंटिंग, इथं इन्फेक्शन आणि सिपिंग. हे प्रत्येक विभागामध्ये काम आहे. इन्फेक्शन करायचंय म्हणजे पर्यवेक्षण करायचंय, कोण कसं काम करतंय नियंत्रण करायचंय, सिपिंग करायचंय, तयार झालेला माल आपल्याला दुसरीकडे पाठवायचा आहे. तर ही सगळी तज्ञ मंडळी आहे आणि हे प्रत्येक क्षेत्रामधली एक तज्ञ मंडळी आहे. आणि यांचे जे विशेष ज्ञान असतं ते व्यवस्थापकीय निर्णय घेण्यास काय पडत असते, उपयोगी पडत असते. बस संघटनेच्या सर्व विभागांचे प्रमुख हे आपापल्या क्षेत्रातील काय असतात, तज्ञ असतात, फिलॉसॉफर असतात. आणि या विभाग प्रमुखांचे असलेले जे विशेष ज्ञान आहे हे ज्ञान व्यवस्थापकीय निर्णय घेण्यास काय करत असते, उपयोगी पडत असते. यामुळे संघटना व्यवसायाच्या स्पर्धात्मक जगात समृद्धी व यशाकडे वाटचाल करत असते. येते लक्षात? तर हे जे आपल्याला जे काही सक्सेस वगैरे या ठिकाणी मिळवायचं आहे, एक यश मिळवायचं आहे, हे यश मात्र आपल्याला कशाच्या साह्यानं, जी तज्ञ लोक आहेत त्यांच्या विशेष ज्ञानामुळे आपल्याला ते शक्य होतं. आणि हे कधी होणार आहे, जेव्हा यांच्यामध्ये एकमेकांमध्ये काय असेल, समन्वय असेल, तेव्हाच ते घडून येणार आहे. हे आहे स्पेशलायझेशन. तर एकंदरीत बघा समन्वयाचे महत्व आपण या ठिकाणी हा घटक आज पाहिलेला आहे. अजून एक आपला या घटकातील महत्वाचा जो घटक आहे आपला व्यवसायाचे कार्य, त्यातला एक घटक आपला राहिला, त्याचा लगेच आपण ते पण घेणार आहोत.
परंतु आज मात्र आपण 10 मुद्दे याच्यामध्ये समन्वयाचा अर्थ, समन्वयाची व्याख्या आणि समन्वयाचे व्यवस्थापनामध्ये काय महत्व आहे ते आपण या ठिकाणी पाहिलं. तर थोडक्यात आता घेऊया की एकूण मुद्दे 10 मुद्द्यांचा थोडासा मागोवा घेऊया. म्हणजे एकंदर हे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला सगळे पॉईंट एकत्र भेटतील. हे जर तुम्ही पाठ केले तर नक्कीच तुम्ही तुमच्या पद्धतीने पाहिजे तशा पद्धतीने विश्लेषण करू शकता. विश्लेषणात जर अडचण असेल तर थोडंसं पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही थोडंसं पाठीमागे येऊन स्वतः ते पाहू शकता. असं काय सगळी सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे. समन्वयाचे महत्व, तर समन्वय काय करते, संघ भावनेला प्रोत्साहन देते. दुसरं आहे योग्य दिशा दाखवण्याचं काम समन्वय करते. प्रेरणा निर्माण करण्यास मदत देखील कोण करत असते, समन्वयाच्या माध्यमातून होत असते, समन्वय घडवणार असते. साधनांचा जी काही साधनं आहेत, विविध संसाधन आहेत व्यवसायामधली, त्या साधनांचा पर्याप्त म्हणजे कमीत कमी खर्च, जास्तीत जास्त वेळ कर्मचाऱ्यांना देणे किंवा त्यांचा वापर चांगल्या पद्धतीने करून घेणे, हे आपल्या साधनांचा पर्याप्त वापर. संघटनात्मक उद्दिष्ट प्राप्ती, जे काही संघटनेने जे काही व्यवसायाचे उद्दिष्ट ठरलेले आहे त्याची उद्दिष्ट प्राप्ती ही संघटनात्मक पद्धतीनं समन्वयामुळे शक्य होते. समन्वयामुळे नातेसंबंध हे कर्मचाऱ्यांचे, व्यवस्थापकांचे किंवा इतर एकमेकां कर्मचाऱ्यांचे, एक विभागातील कर्मचाऱ्यांचे काय करतात, नातेसंबंध सुधारण्याचं काम समन्वयामुळे शक्य होतं. कार्यक्षमता वाढवण्यासाठी समन्वय काय करत असते, मदत करत असते. ती कार्यक्षमता उच्चतर स्वरूपाची झाली यासाठी सुद्धा समन्वय कार्य करत असते. आणि समन्वयामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा किंवा व्यवसायाची प्रतिष्ठा, जी काही कंपनी असेल त्यांची प्रतिष्ठा, नावलौकिक वाढवणे, जसं की श्रीकांत बोला यांचं मी एक्झाम्पल या ठिकाणी मुद्दाम दिलं. त्यानंतर निर्देशनामधील एकवाक्यता समन्वयामुळे शक्य होते. आणि विशेष ज्ञानाचा किंवा विशेष माहितीचा कर्मचाऱ्यामध्ये असणाऱ्या तज्ञांच्या जे काही कर्मचारी आहेत त्यातले जे तज्ञ आहेत त्यांचा वापर आपल्याला या समन्वयामुळे काय करता येतो, करून घेता येतो. तर एकंदरीत बघा या ठिकाणी समन्वयाचे महत्व या ठिकाणी घटक संपलेला आहे. आता नक्कीच या ठिकाणी सगळ्यांना सांगायला काय अडचण नाही. नक्कीच ह्या चॅनलला तुम्ही काय करायचंय, लाईक करायचंय, कमेंट करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉनला मात्र क्लिक करायला विसरायचं नाही. कारण आमचे नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर नक्कीच ते तुम्हाला मदत करणार आहे. ही बेल मात्र धोक्याची घंटा नाहीये, तर ही घंटा आहे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी नवीन शिकण्याची. तर त्याचा नक्की वापर करा. आणि असंच जे आज आमच्या 2024च्या बॅनरवरती जे काही विद्यार्थी 100 पैकी 100 विषयामध्ये, वेगवेगळ्या विषयामध्ये जे काही कॉमर्स शाखेतील विषय आहेत त्या विषयामध्ये एक चांगले 96 पद्धतीचे मार्क्स, 97, 98 पर्यंत आपल्या ओशियम विषयामध्ये मार्क्स घेणारे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला भेटतायत. तर त्यामुळे तुमचं नाव असावं ही एक या ठिकाणी, आणि त्यासाठी तुम्हाला करायचंय जिनियस कॉमर्स क्लासेसला तुम्हाला सबस्क्राईब करायचंय आणि परिवर्तन लर्निंग सेंटर ऍप वरती आपल्याला यायचंय. तिथं आपला कोर्स तिथं आपण खरेदी करायचा आहे आणि आपल्या पूर्ण जो काही सिलेबस असेल तो चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायचा आहे. नक्कीच तुम्ही हे सगळं कराल अशी या ठिकाणी एक आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद, थँक्यू. जिनियस योद्ध्यांचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद. तर एकंदरीत आजचा घटक कसा वाटला, आजची माहिती कशी वाटली, आजचं विश्लेषण कसं वाटलं, आजचे मुद्दे किती महत्वाचे होते, ते कितपत समजले, याचा मात्र कमेंट मध्ये उल्लेख करत चला, की जेणेकरून तुमच्या कमेंट आम्हाला मोटिवेट करत असतात, प्रेरणा देत असतात आणि त्या प्रेरणेच्या पोटी आम्ही दिवस रात्र यासाठी काम करतो. तर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर